कर ना तू तुझं काम. काय होतंय? लाजते काय? त्याच्यामध्ये काय लाजायचं? आणि हे आहेत रिहान भाऊ. तीर्था छोटी होती ना तेव्हापासून तीर्था ह्यांच्याचकडे केस कापते. तीर्थाला केस कापायचा आलाय कंटाळा, कारण तिला केस वाढवायची होती. पण तिची केस इतकी डोळ्यात जातात तिच्या, आणि अजून लहान आहे, तिला काय एवढं सांभाळता येत नाही केस. आणि हिने बघा इथे कसं तोंड केलं आहे. एवढी वैतागली आहे ना ती केस कापायला, तर ती कैचीला आणि ट्रिमरला खूप घाबरते. आता बघा पुढे ते भाऊ ट्रिम करतात तेव्हा तीर्थाचं फेस बघा. मी झाला तीर्थाचा हेअर कट. तोंडात केस गेली तीर्था? संपवलं तुझं कुरकुरे पप्पानी. संपवला बघ केवढा खाल्ला पप्पानी कुरकुरे. आणि तीर्थाने आता आंघोळ वगैरे करून घेतली असेल. तुम्ही विचार करत असाल ना ह्यांनी इंट्रोडक्शन नाही दिला आज अजून. थांबा थांबा पुढे आहे. नमस्कार नमस्कार, मी आहे तुमची राजवी मोठी तीर्था आणि मी आहे रश्मी पाटील. स्वागत आहे तुमचं ती राज मोमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 7 तारीख आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलला बरोबर 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर आज त्या निमित्ताने आम्ही तुमच्याबरोबर एक स्वीट आणि हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहोत. हा सचमुच. आज आपण रेसिपीमध्ये काय काय गोष्टी यूज करणार आहोत ते सगळं तुम्हाला तीर्था सांगेल. आणि इथे तीर्था चण्याची सालं काढते. असं सेपरेट केले तिने. एक साल पडली. साल पडली. यो आहे मखाना आणि यो आहे बडीशोप आणि हे तिल आणि हे काला गुळ. ओके ओके, करूया सुरुवात रेसिपीला. यस. तुम्हें डिलिशियस खाओ, स्ट्रॉंग ब्यूटीफुल स्ट्रॉंग डिलिशियस हेल्दी हेल्दी बोलायचं. हेल्दी फूड जाम आवडेल, जाम तुम्हाला आवडेल, तुम्ही जाम खाणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आज स्वीट पण हेल्दी रेसिपी करणार आहोत. तर कशासाठी ती हेल्दी असणार आहे, त्याचे काय काय फायदे असणार आहेत आपल्याला, हे आधी मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये आपण चण्याचा वापर केला आहे. चणे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत, फायदेमंद आहेत. त्याच्याने आपली कमजोरी दूर होते. चण्याने शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढतं. त्याच्यामध्ये झिंक, आयर्न, विटॅमिन आहेत, त्यामुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काळा गूळ. काळा गूळ हा प्राकृतिकच डिटॉक्सिफायर आहे. काळा गूळ आपल्या शरीरामधील विषयुक्त पदार्थ जे असतात ते बाहेर काढायला आपल्याला मदत करतो. त्याच्याने आपल्या हाडांना मजबूती मिळते. ब्लड प्रेशर आपल्याला नियंत्रित ठेवता येतं. आणि हे मखाणा. मखाणाला आपण फॉक्सनटसुद्धा बोलतो. मखाणामध्ये आहे प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे फायबर जे आहे, फायबरमुळे आपल्याला वजन कमी करायला मदत होते. आणि मॅग्नेशियम, पोटॅशियममुळे आपलं हृदय स्वस्थ राहतं. तसेच कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहतात. मखाणामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपली त्वचा स्वस्थ राहते, चमकदार राहते. असे बरेचसे फायदे आहेत मखाणाचे. आणि तीळ आणि बडीशोप. तर तिळाने हाडांना मजबूती मिळते. बडीशोपने आपली पाचनशक्ती सुधारते आणि वजन कमी करायला सुद्धा बडीशोप आपल्याला मदत करते. तर हे सगळं असं हेल्दी आपण सगळं आज यूज करणार आहोत आपल्या रेसिपीमध्ये. तर चला मग सुरुवात करूया. आणि तीर्थाचं इथे खायचं काम चालू आहे. काय खातेस? चना. चना खाल्ला तीर्थाने. आणि काय खाल्ला? मखाना. मखाणा. ते चणे बघ चिपकल्यात तुझ्या दाताला. सॉरी. हा गूळ आहे ना, असा थोडा थोडा चिरून घ्यायचा. हां. छोटे छोट्याचे तुकडे करायचे. बरं वाटलं का हेअर कट करून? नाही नव्हते करायचे हेअर कट तुला? नाही का गं? आवडत नाही मला हेअर कट केलेलं नाही आवडत? माझी केस कापला ना मला वाईट वाटतो. वाईट वाटतो. प्राण्यांना कसा मारतो तसा माझी केस प्राण नाही. तुझी केस प्राणी आहे? त्याला जीव आहे? ते रडत का नाही केस कापल्यावर? तुला किती उचकी लागले? पाणी पिले तरी उचकी नाही थांबत. हा, संध्याकाळी पण मला उचकी लागली.
फ्रेंड आता आपण यूज केलं. काय करा, तुझी कोणीतरी आठवण काढतं वाटतं. विश्वात तू काढत असेल. विश्वात तू तिथे कोर्टात गेले ना, तुझी आठवण काढत असेल. कुठे गेले? विश्वात तू गेले ना तिथे कोर्टात. स्कूल. ती जाते ना आता कोर्टात जॉबला. तुझ्या तू कोण बनली सांग? तुझ्या तू कोण बनली? दिशत. कोण विश्वात पण कोण बनली? लॉयर झाली ना ती. ती विषयात तू आहे. ती विश्वात तूच आहे का? तू काय आवडतं मला काय समजतच नाही. अरे तुझी आता तू शिकली ना आता, मग ती लॉयर झाली ना आता, मग तिचं म्हणून जाते कोर्टमध्ये. का? ती तिकडे काम करते ना. समजला? विषयात तू त्याच्या वस्तीला राहायला गेले. नाही ग, येईल ती. तो पण माझ्या अभ्यासच्या बघेल मी. आता आपण रेसिपी करतो ना आज. तुझा अभ्यास झाला ना? काय काय अभ्यास केला सांग फ्रेंड्सना. कर्सिव्ह रायटिंग पर्यंत आम्हाला ABCD तीच होतं होते, पण मी बघून केला, मला माहिती नव्हतं ना म्हणून. तू आता आता शिकते ना कर्सिव्ह रायटिंग, हा. म्हणून तसं पण सांगायचं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ सोड. झाला. आणि आपला फायनली गुळ कट करून झालेला आहे. गुळ कट करून झालेला आहे. आणि आपण आता हे अलग अलग करणार आहे. मखानाची रेसिपी आपली वेगळी असेल आणि चण्याची रेसिपी आपली वेगळी असेल. हा. म्हणजे चण्याची आणि बडीशोपची वेगळी असेल. नाही नाही, बडीशोपची वेगळी कशी असेल? कशी? मखाना आणि चण्याची फक्त वेगळी वेगळी असेल. ओके. आणि हे तिळगुळ गुळची. तीळ त्याच्यामध्ये आपण ऍड करू, ते आपण दाखवूया ना. चला स्टार्ट करू आता आपण. तर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना 1 चमचा एवढा असा तूप टाकून घेऊया. मी तूप टाकलाय. आणि मग आता या तुपामध्ये आपण हे मखाना ॲड करूया आणि रोस्ट करून घेऊया मखाना. गाईज रेसिपी बनवायला ना एकदम सोपी आहे, पण एवढी हेल्दी आहे ना. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला काय फरक वाटला मला नक्की सांगा. खूप फरक पडतो. ॲक्च्युली मी पण यूज केला. मला जेव्हा पेन होत होतं, जॉईंट्स पेन वगैरे होत होतं, कंबरदुखी, तेव्हा मी ॲक्च्युली ना हे ट्राय केलेलं मखानाचं आणि मला खूप जास्त फरक पडलेला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला काय फरक भेटला. आणि बनवायला पण जास्त कटकट नाही आहे, एकदम कमी वेळामध्ये पटकन बनवून होते आणि खूप हेल्दी आहे ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे आपण आहे ना थोडा रोस्ट करून घेऊया. आपली मखानाच आहे ना आता रोस्ट करून झालं आहे. हे बघा, आता मी गॅस बंद केली आहे. आता मी आहे ना त्याच भांड्यामध्ये गूळ टाकून घेते. गूळ आपल्याला आहे ना पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. झालं आपलं गूळ टाकून. तर आपला गूळ आहे ना मेल्ट झाला आहे सगळा. हे बघा. आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण मखाना ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी मखाना ॲड करते आणि मग ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मखाना. हे बघा, मी ह्याच्यामध्ये पूर्ण असा मखाना ॲड करून घेतला आहे आणि असा एकजीव करायचा गुळाने. हे करून झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ ॲड करायचे आहेत. तुम्ही हे लहान मुलांना पण देऊ शकता. एकदम हेल्दी आहे. हे बघा, मस्त झालं हे सगळं. आता आपण हे ना आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे आहे ना मी ताटाला ना या तूप लावून घेतलं आहे आणि हे आता याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करूया. हे ना असं पसरून घ्यायचं आणि आता ना थोडा वेळाला सेट व्हायला ठेवूया आपण. थोडा थंड झाला ना मग मी तुम्हाला दाखवते. असं पसरून घेतलं आहे आणि आता ना ह्याच्यामध्ये मी परत गूळ टाकून घेते आणि मी सेम कढईमध्येच घेतलं आहे. मी जास्त भांडी माखवत बसली नाही, कारण आपल्याला सेमच प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला गूळ वितळवायचा आहे, तर मग मी त्याच ह्याच्यामध्ये करते.
तर मी सगळा हा गूळ टाकून घेते आणि मग तो वितळवून घेते. इथे आपला ना हा गूळसुद्धा मेल्ट करून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे चणे आहेत ना ते ॲड करून घेऊया. ह्याच्यात मी चणे ॲड करून घेतल्यात. त्याला आपण चांगलं एकत्र करून घेऊया चण्यांना. हे सगळं एकत्र करून झालं ना का ह्याच्यामध्ये मी बडीशोप टाकते. बडीशोप थोडीशी टाकायची, जास्त नाही, थोडीशी बडीशोप टाकून घेऊया. आणि आता सगळं एकत्र करून घेऊ परत. ते सगळं एकत्र करून झालं आहे. आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे सगळं मिश्रण मी आता एका ताटात काढून घेतलं आहे. हे थोडं थंड झालं की आपण याची चिक्की पाडून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हातानेच याचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये असं करून स्टोअर करून ठेवू शकता. हे बघा आपलं हे मखानाची चिक्की ते रेडी आहे. तुम्ही असे छोटे छोटे याचे ना बाईट्स पण करू शकता. मखाना बाईट्स हे असं एक एक खायला, किंवा असं चिक्कीसारखं पण तीर्थ मागते खायला. थांब 1 मिनिट. हां तीर्थ गरम आहे. मस्त आहे मम्मा. आवडलं तुला? टेस्टी. टेस्टी. ओ थँक्यू. वेलकम. तुम्ही पण नक्की करून बघा. खूप छान आहे रेसिपी. सोपी आणि पटकन अशी होणारी आणि तितकीच जास्त हेल्दी. सांग नक्की करून बघा. एकदम भारी आहे, एकदम डिलिशियस. सांग त्यांना नक्की करून बघा. नक्की करून बघा, तुम्हाला जाम आवडेल. हां कशी आहे? मस्त, एकदम मस्त. आवडली? आवडली. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मखाण्याची हेल्दी फूड. मखाण्याची आवडली. ओके. तर आजच्या या दोन्ही व्हिडिओज, हेल्दी रेसिपीच्या व्हिडिओज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.